नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची कथा बघणार नसून त्यांची एक प्रसिद्ध कादंबरी आवडी याचं वाचन करणार आहोत. त्या कादंबरीचं वाचन हे वेगवेगळ्या भागामध्ये तुमच्यासमोर येईलच. तर हा आवडी या कादंबरीचा पहिला भाग. आपण सुरुवातीलाच अण्णाभाऊ साठे यांनी तेव्हा आवडीसाठी लिहिलेली प्रस्तावना वाचून घेऊ. अण्णाभाऊ साठे लिहितात, माझी आवडी ही 11वी कादंबरी सुरेश एजन्सीतर्फे प्रकाशित होत आहे. 12 वर्षात जे मी लिहिलं ते महाराष्ट्र शारदेला अर्पण केलं आणि माझ्या महाराष्ट्राने ते गोड मानून घेतलं आहे. माझी सेवा आपल्या चरणी रुजू करून घेतली आहे. मी जे जीवन जगलो, जगत आहे आणि जे अनुभवलं आहे तेच मी लिहितो आहे. वास्तवतेला फाजील महत्त्व देणारा म्हणून माझे काही मित्र माझ्यावर रागावतात, पण मी त्यांचा राग मानित नाही आणि आपला फाक्या बदलत नाही. वास्तवता आणि कल्पकता यांचा मेळ कसा घालावा हा एकच प्रश्न माझ्यापुढे असतो. माझी माणसं मला कुठं ना कुठं भेटलेली असतात. त्यांचं जगणं, त्यांचं मरणं मला ठाऊक असतं. मग मी कल्पनेत त्यांचे पदर जुळवतो. एवढंच. या आवडीचं प्रेत गोरीतून काढलं तेव्हा मी गोरीजवळ हजर होतो. प्रचंड देहाचा धनाजी काखेत लुगडं चोळी घेऊन रडत होता. त्याला आवडीची एक चपली मिळाली तेव्हा तो लहान मुलाप्रमाणे रडू लागला. त्या प्रसंगाचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. आवडीचं जीवन माझ्या प्रतिभेत एकरूप झालं. तब्बल 4 वर्षे मी विचार केला. सर्व पदर हाती आल्यानंतरच मी ही आवडी निर्माण केली. काही मित्रांचं म्हणणं आहे की अनुभवल्याशिवाय पाहिल्याशिवाय लिहू नये. हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. मी त्यांना म्हणतो, कदाचित माझं चुकत असेल. मला वाद घालून मुजोरी करायची नाही. मात्र माझं मत मी बदलणार नाही. नेफा आघाडीवरची युद्धकथा मुगभाटात बसून लिहिता येणार नाही असं माझं आपलं मत आहे. तिथं बंदूक कशी लोड केली जाते, सैनिक प्राणावर कसे उधार होतात, त्यांचा प्रवेश कसा असतो हे लेखकानं डोळ्यानं पाहिलंच पाहिजे. हे म्हणणं चूक होणार नाही. दुसरी गोष्ट, 2 पैशाचा गांजा ओढला की लागेल तेवढी कल्पकता सुचते हा लोकमान्यांनी केलेला कल्पनावाद्यांना दिलेला इशारा मी विसरत नाही. असो, आता माझी आवडी मराठी वाचकांच्या पुढे येत आहे. फकीराच्या तलवारीचं, वैजंताच्या पायातील नुपुरांचं, मंगलाच्या बंदुकीचं या महाराष्ट्रानं कौतुक केलं. तद्वतच तो या आवडीच्या दुःखाचंही आश्चर्य करील. कदाचित त्याच्या पोलादी मनाला पाजारी फुटेल. शेवटी विनंती की बा महाराष्ट्रा, माझ्या आवडीची कदर कर. तिचे बरे गुण तुझे आहेत आणि दुर्गुण माझे आहेत. एवढंच. सादर प्रणाम. ही होती प्रस्तावना. आता यानंतर आपण कादंबरीला सुरुवात करू. तुरुंगाच्या प्रचंड भिंती आपल्या पोटात हजारो जीवांना गडप करून उभ्या होत्या आणि त्या भिंतींना काळोखाने गिळून टाकले होते. वाकड्या तिकड्या गल्ल्या सैनिकांनी रोखल्या होत्या. जागोजाग पहारा करीत होते. अंधार सारखा वाढत होता आणि तो जगाची पोकळी भरून काढीत होता. दहशतीचे वातावरण थैमान घालीत होते. दिवसभर कष्ट करून कैदी दमले होते. ते एकमेकांशी हळूहळू बोलत होते. कोणी विचारमग्न होऊन पडले होते. कोणी अंथरुणावर पडून तळमळत होते. कोणाचा आत्मा आपल्या मुलाबाळात घुटमळत होता. कोणी किती दिवस गेले आणि किती उरले याची गणती करत होते. नागू चौघुला आणि लखू बारापटा हे एका कोपऱ्यात बसून बोलत होते. ते दोघे एकाच भागातले होते. दोघांची एक शीव होती आणि ते जुने मित्र होते. त्या दोघांच्या गावात तांदळवाडीत आणि पाडळीत अवघे 2 मैलाचे अंतर होते. नागूला 14 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यापैकी 12 वर्षे त्यानं भोगली होती. नागूला तुरुंगात येऊन 6 वर्ष झाल्यानंतर लखू बारापटा 10 वर्षाची शिक्षा होऊन तुरुंगात आला होता. तेव्हापासून ते दोघे एका जीवाने तुरुंगात दिवस काढीत होते. ते दोघे अंगापिंडाने धिप्पाड होते. बळाने आगळे होते आणि दोघेही खुनी म्हणून प्रख्यात होते. आजही ते त्याच प्रश्नावर तंडत होते. लख्या अंधारात नागूच्या रोखाने पाहत दबके वाजत म्हणाला, नागू, या तुरुंगात आलेला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे आणि गुन्हा म्हणजे पाप.
पण तू जे केलंस ते साधं नाही, ते महापाप होतं. अरे ती तुझी सख्खी बहीण होती, त्या नात्याचा तू विचार केला नाहीस, नादानपणा केलास. तुला नरकात नाही स्वर्गात कुठंच जागा मिळणार नाही. असं महाभयंकर पाप जगात कोणीच केलं नसेल. या शब्दांनी नागूचा आत्मा खचत होता आणि तो गुमान ऐकत होता. ती आपली बहीण होती, ती देखणी होती, तरुण होती. खरंच आपण महापाप केलं याची तो स्वतःच्या मनाला कबुली देत होता. पण लगेच तो चिडत होता. या तुरुंगात प्रत्येक माणूस पापात्मा आहे, मग मीच तेवढा महापापी कसा? याचा राग येऊन नागू म्हणाला, बारापटे, ती माझी बहीण होती आणि मी जे केलं ते महापाप होतं. पण तू काय केलंस? का तू या तुरुंगात पंढरीची वारी करायला आलायस? सांग पाहू. नाही कोण म्हणतो, लके वसुळ म्हणाला. मीही पापी आहे, पण तुझं पाप जगावेगळं आहे. तुला बहीण कळली नाही, आणि ज्याला बहीण कळत नाही, बहिणीचं नातं कळत नाही, तो शैतान असतो. मी जे पाप केलं त्याबद्दल मला कसलीच खंत वाटत नाही. ती का वाटत नाही तीही ऐक. एका सकाळी मी नदीवर गेलो, अंघोळ केली. इतक्या जगदळ्याची हौशी नदीवर आली. तिच्या रूपाला आणि नखऱ्याला आमच्या गावात पाडळीत जोड नव्हती. तिला बघून म्हातारी माणसं चळत होती, तरुणी खुडी होत होती, पण ती हौशी कुणाकडे डोळावर करून बघत नव्हती. त्या दिवशीवर नदीवर मला उघडा पाहून हौशीला माझं वेड लागलं. मला पाहून ते खुदकन हसली आणि गपकन मला डोळा मारून निघून गेली. ती बाब मी मनावर घेतलीच नाही. मी तसंच घरी गेलो आणि रात्री भरमध्येनीला ती हौशी माझ्या मळ्यात आली. तिथं दुसरं कुणी नव्हतं, मी एकटा आणि ती हौशी. मी हौशीला जवळ घेतली तेव्हा दाढतली बर्फी विरघळावी तसं वाटलं. तिचे नाक, डोळे, ओठ आणि तिची भरदार छाती, मुळीसारखं पोट, गोऱ्या मांड्या. मला हौशीचं वेड लागलं. काळीच फाडून त्यात हौशी घालून ठेवावी असं मला वाटलं. आणि हौशीलाही माझं वेड लागलं. तीही वाऱ्याच्या झुळकीसारखी माझ्याकडे येऊ लागली. प्रेमाची ओढ नदीच्या पाण्यासारखी वेगवान आणि बलवान असते. मी शांत सुखी होतो, हौशीही सुखी होती, पण आम्हा दोघांना निर्भयता नव्हती. तो हौशीचा नवरा जगू जगदाळे आडवा येत होता. त्याला हौशीचा संशय आला होता आणि तो पाळतीवर होता. मुद्देमाला सकट हौशीला धरून तिचं नाक कापायचं असा त्यानं विचार केला होता. त्याच्या भावकीने त्याला भर दिली होती. एकदा हौशी माझ्याकडे येऊन खूप रडली. माझा नवरा माझं नाक कापून मला सोडणार आहे असं सांगू लागली. तेव्हा माझं काळीच सरकलं. मला ते देखणी हौशी विद्रूप दिसू लागली. मी तिला विचारलं, हौशी काय करूया मग? आपलं हे गुपित आज ना उद्या चव्हाट्यावर येणार, हौशी म्हणाली, आणि नवरा माझं नाक कापून मला वाऱ्यावर सोडणार. मग मी काय करावं, कसं जगावं? तू काळजी करू नकोस, मी तिला धीर दिला. पण तिनं हट्ट घेतला. म्हणाली, नवऱ्याचं डोकं ठिकाणावर नाही, नक्की घात करेल, तुम्ही सावध असा. आणि थोडे दिवस गेले. एका रात्री हौशी मळ्यात आली आणि एकदम माझ्या अंथरुणात शिरली. मला बिलगली. इतक्यात पावलं वाजली. मी चटकन उठलो, कुऱ्हाड घेतली. तोच जग्या पुढं आला. तो हौशीकडे धावला आणि मी मध्येच त्याला कुऱ्हाडीचा दणका दिला. त्या एकाच घावात जगदाळे खाली पडला. मग त्या जखमी जगदाळेला सोडणं मला कठीण झालं. मी आणखी 4 पवार करून त्याला ठार मारला. गवताच्या गंजीत घालून गंजीला आग लावली, पण जगदाळे जळाला नाही. सकाळी त्याच्या भावाने फौजदाराला कळवलं. फौजदार आला आणि भोळी हौशी लगेच कबूल झाली. मला 10 आणि हौशीला 7 वर्ष अशा आम्हाला शिक्षा झाल्या. आता माझी 4 वर्षे उरली आहेत. हौशी 1 वर्षानं सुटेल. मीही बाहेर जाईन आणि आम्ही दोघं पुन्हा एकत्र नांदू, तसं मला हौशीनं वचन दिलं आहे. आता सांग, कोण महापापी, मी का तू? नागू मुका झाला. लखेची कहाणी ऐकून तो मनात चरपडला आणि म्हणाला, तुझी गोष्ट निराळी आहे, माझं पाप निराळं आहे. पण आज 12 वर्षे मी या भयंकर जाळात जळतोय. त्या पापाबद्दल मी केवढी प्रायश्चित्त घेतलं. मला देव क्षमा का करणार नाही? मुळीच करणार नाही, लख्यामध्येच म्हणाला. तू भोगलेली 12 वर्ष सरकारची होती. अजून देवाचा खटला उभा राहणार आहे. तिथं देव जी शिक्षा देईल ती भोग. आता निज. असं म्हणून लख्यानं अंग टाकला आणि नागू कलंडला. तो मनात म्हणाला, देवा मला क्षमा कर. त्यानं डोळे झाकले आणि लगेच त्याच्या डोळ्यापुढं ती दिव्यासारख्या ज्योतीसारखी आवडी उभी राहिली.
तिला कल्पनेने पाहून नागू बावरा झाला आणि निश्वास टाकून उद्गारला, आवडे. ए नागू, ढोंग करू नको. लख्या पुढून म्हणाला, तू आवडीचं नाव घेऊ नकोस. नको कसं, ते मला शक्य नाही. नागू वैतागून म्हणाला, मी तिला विसरू शकत नाही. तिची आठवण माझं काळीच कापीत आहे. माझा आत्मा खचत आहे आणि ती माझी बहीण होती. माझ्या हातून ते पाप होऊ नये म्हणून ती पाया पडत होती. तरी तू ऐकलं नाहीस. लख्या म्हणाला, तू हलकट आहेस. खरं आहे. नागू गप झाला, पुन्हा बोलला नाही. तुरुंगातून नागूबद्दल पुष्कळ कैद्याचं मत चांगलं नव्हतं. कित्येक कैदी त्याचा धिक्कार करत होते. कुणी त्याला पाहून कुत्सितपणे हसत होते. काही कैदी बहिणीची भानगड म्हणून त्याची हेटाळणी करीत होते. 5 खून करून आलेला निर्दयी कैदीही नागूची चेष्टा करीत होता. ते सर्वच गुन्हेगार होते, तरी हलकट कृत्याची त्यांना चीड होती. ते नागूला पाहून हसत होते आणि नागू रडत होता. त्याचा आत्मा झुरत होता. तो रात्री अपरात्री आवडी असं ओरडून उठत होता. त्याच्या मनाने भयंकर दहशत घेतली होती. पश्चात्तापाने त्याच्या हृदयाची राख झाली होती. लखू बारापटा आणि थोडे कैदी यांना त्या नागूची दया येत होती. आपण तुला सन्मार्गी लावत आहोत अशा भावनेने लखू त्याला बोलत होता आणि जवळ करीत होता. आणि लख्या स्पष्ट बोलतो, हेटाळणी करीत नाही. आपली ती चूक होती असं म्हणून नागू लख्याशी जुळतं घेत होता. येईल तो दिवस रेटीत होता. कोणाशी तंडत नव्हता, कोणाशी भांडत नव्हता. तुरुंगात जगणं तसं पाहिलं तर कठीण नसतं, पण जर बरोबरचे कैदी आडी बाळगू लागले, त्यांनी आबोला धरला, तर मात्र तेथील ते जीवन भयान होऊन जातं. नागूला लख्याचा आधार होता. तो त्याच्या होला हो म्हणून वेळ काढीत होता. कोणी चेष्टा केली, हेटाळणी केली तरी कोणावर चिडत नव्हता. आपला पडता काळ आहे, अंगी बळ असून काही कामाचं नाही. इथे आपण गुन्हेगार, गुलाम आहोत याची त्याला जाणीव होती. तिढा तिपडा, भांडण यापासून तो दूर होता. एका बागेत मोठ उडून तो रक्त ओकत होता. त्याला शिक्षा भोगून घरी जायची घाई झाली होती. नीट वर्तन केलं तर शिक्षा कमी होते असं त्याला माहीत होतं, म्हणूनच तो सरळ वागत होता. पण हा माणूस महापाप करून आता देवपूजेला लागला आहे असं इतर कैद्यांचं मत होतं. सकाळ होऊन सर्व कैदी तयार झाले. मग त्यांची गिनती झाली. कांजी आली. ती पिऊन नागू बागेत मोठ ओढायला गेला. तोच त्याला तांदळवाडीचा भिवा रामोशी जंडी बंडी घालून उभा असलेला दिसला. गावचा माणूस पाहून नागूला आनंद झाला. जवळ जाऊन तो भिवाच्या गळ्यात पडून म्हणाला, भिवा, तू इकडं कसा आणि कधी आलास? रात्री आलो. पारगावच्या बळीपाटलाचा मेंढा गडप केला. निवार पाटलाला दिला दणका बंदुकीचा. 7 वर्ष लागली. कशी काय गावाकडची माणसं? अगदी झकास. आमची माणसं बेस आहे ती. भिवा हटकून म्हणाला, आपाला 2 पोरं झाले. ती धाकटी सुभद्रा नेटाव झाली. अगदी आवडी बाईवानी दिसते. म्हातारा मात्र लय थकलाय. आणि हो, नांदगावकरीन सारजा 2 महिने झालं तुरुंगातून सुटून आली. बाकी सर्व ठीक आहे? नागून विचारलं. भिवा म्हणाला, पीक पाणी झकास आहे. तुमचा ऊस तर ताल मारतोय. भिवाने एकाच दमाने सर्व काही सांगून टाकलं आणि नागू खिन्न झाला. तो भिवाचा उत्साह पाहून दिपला. नागू तुरुंगात आल्यापासून हा भिवा 7 वेळा तुरुंगात येऊन गेला होता. बरं मग पुन्हा बोलू असं म्हणून नागू बागेत गेला. जरब, धमकी, गुरकणे, बेड्याचा कळकळाट याने वातावरण दबकत होतं. बाहेर बेबंद वर्तन करणारी, निर्दय, निर्भान होऊन मिरवणारी माणसं तिथं गलितगात्र झाली होती. ती मान खाली घालून राबत होती. ती वर पाहत नव्हती, शब्द उच्चारित नव्हती. जीव तोडून काम करत होती. खडी फोडीत होती. बैलाप्रमाणे मोठ ओढीत होती. कैकांची ऊर फुटून ते रक्त ओकत होते. त्यांच्या डोळ्यापुढं संगीन तळपत होती. आज गेला, उद्या कसा जाणार या एकाच विचाराने कित्येकांना वेड लावलं होतं. कष्ट, विवंचना आणि खंत यांच्या वरवंट्याखाली त्यांची मनं चिरडली जात होती. एक एक क्षण त्यांना युगासारखा भासत होता आणि तीच माणसं सूर्याकडे पाहत राबत होती. अचानक भिवा रामोशी भेटला आणि त्यानं घराकडची बातमी सांगितली म्हणून नागूला आज हुरूप आला होता. त्याच्याबद्दल त्याच्या आईबापाचं गणगुताचं मन जरी कलुषित झालं होतं तरी आपली माणसं सुखी असावी असं त्याला वाटत होतं. आपण सुटून घरी जाऊ, आईबापाचे पाय धरू, क्षमा मागू. ती दोघं नक्कीच दया दाखवतील
आवडी बहीण होती, तिच्याशी आपण निर्दयी वर्तन केलं, हे जरी खरं असलं तरी आईबापाचं हृदय सागरा एवढं विशाल असतं. ते दोघं आपला अपराध पोटात घालतील हा एकच विचार नागूच्या डोक्यात घोळत होता. तो स्वतःला पुन्हा पुन्हा धीर देत होता आणि सांगत होता स्वतःलाच, तुला आईबाप लाथाडणार नाहीत आणि जरी त्यांनी आसरा दिला नाही तरी तू काही दुबळा नाहीस. तू कुठेतरी कष्ट करून पोट भरू शकतोस. शिवाय तात्याबा चौगुल्याचा अर्धा दौलतीचा तू धनी आहेस. तुला गाव आहे, घर आहे. दुपार झाली, सूर्य माथ्यावर आला. ऊन मी म्हणू लागलं. जमीन धापा टाकू लागली. कैद्यांच्या सावल्या त्यांच्याच पायाखाली तरफडू लागल्या. जेवणाची सुट्टी झाली. नागू बराकीकडे निघाला. बागेतून बाहेर पडताच त्याला भिवा रामोशी पुन्हा भेटला. तो म्हणाला, काय पाटील, भाकरी खाय वाटतं? हो. तू खाल्ली का? हे बी खाणार आहे? आज पहिली दुपार भरली माझी. अजून फार दुपार शिल्लक आहे तुझ्या. असू द्या. हे घर काय मला नवं नाही. असं म्हणून भिवा हसला आणि नागू पुढे निघाला. एकदम आठवण होऊन भिवा म्हणाला, वाईस थांबा. तो पाडळीचा लख्या बारापट हातच आहे ना व? हो, माझ्याच बराकीत आहे. का? नागू थांबून म्हणाला, काय सांगावं आहे का त्याचा? तसा खास सांगावा नाही म्हणा. भिवा हसत म्हणाला, त्याला म्हणावं, एक वरीस झालं तुझी हौशी सुटली आणि पाडळीचाच गडी घेऊन बेळगावाला पळाली. हे ऐकून नागू चकित झाला आणि बराकीत गेला. लख्या जेवणासाठी ओळीला बसला होता. त्याच्या शेजारी बसून नागूनं ती हौशीची बातमी लख्याला सांगितली आणि ती भयंकर बातमी ऐकून लख्याचा चेहरा खरकन उतरला. त्यानं ताट मागं सारलं आणि न जेवताच तो उठला. म्हणाला, मला हौशीने दगा दिला. आता मला बाहेर गेलंच पाहिजे. मी या तुरुंगात राहणार नाही. मी पळून जाणार, हौशीचा खून करणार आणि परत तुरुंगात येणार, नाहीतर मरून जाणार. लख्या पुन्हा खाली बसला आणि लहान मुलाप्रमाणे रडू लागला. मग त्याला हसू आलं. त्या बातमीनं त्याच्या हृदयावर आघात झाला आणि तो वेड्यासारखा करू लागला. जिच्यासाठी मी खून केला, जिच्यासाठी मी या नरकात पडलो, ती बेईमान निघाली. तिनं माझा घात केला. असं बडबडत तो पळाला आणि लगेच परत येऊन भाकरी खाऊ लागला. नागूला त्याचं नवल वाटलं. हा काय प्रकार आहे म्हणून तो आवासून लख्याची ती अवस्था पाहत होता. इतका शहाणा आणि करारी माणूस हौशी गेल्याची बातमी ऐकून असं काय करीत आहे याचं त्याला कोडं पडलं. इतक्यात वॉर्डर आला आणि म्हणाला, नागू तात्याबा चौगुले ऑफिसात चल. काय भानगड आहे सरकार? नागूनं चमकून विचारलं. वॉर्डर म्हणाला, तू सुटलास, चल लवकर, जा आता आपल्या पोराबाळात. हे ऐकून नागूला इतका आनंद झाला की तोही वेड्यासारखे करू लागला. त्यानं लख्याच्या गळ्याला मिठीच मारली. त्याला कडकडून भेटला. मग सर्व कैद्यांना रामराम केला आणि म्हणाला, तुमच्यात फार दिवस काढले, चलतो. तेव्हा लख्या रडत होता. तो निर्विकार चेहरा करून अश्रू डाळीत होता. सर्व कैदी नागूकडे पाहत होते. आपले हाल, आपले अपराध सारं विसरून ते नागूला निरोप देत होते. त्यांना नागूचा हेवा वाटत होता. ते शेवटचे शब्द म्हणून बोलत होते, जा बाबा आपल्या घराला परत. हे घर नगं, टाचा घासून मरावं पण तुरुंगात येऊ नये. तेव्हा लख्या मुक्यासारखा नुसतं पाहत होता. तब्बल 6 वर्ष नागोशी बोलणारा, तू महापाप केलंस असं तोंडावर सांगणारा, रात्रभर जागून हौशीची कहाणी सांगणारा लख्या बारापटा आज एक शब्द उच्चारित नव्हता. त्याचं मन मुकं होऊन कसला तरी भयंकर निर्णय. नागू कचेरीत गेला. सर्व नोंदी झाल्या, सह्या झाल्या, शिक्के झाले आणि शिपायाने एक गाठोडं आणून नागू पुढं ठेवलं. ती त्याची कापडं होती. ती त्यानं सोडून पाहिली आणि त्याला भडभडून आलं. शिक्षा झाली त्या दिवशी जमा केलेली ती कापडं पुन्हा पुढं आलेली पाहून नागूनं डोळे पुसले. पिवळं पंजी, हा हिरवा रेशमी पटका, ही पैरण, ही धडूतं घालून आपण अनेक गावं हिंडत होतो, अनेक फड गाजवत होतो. हा पटका दिसला की पैलवानाला बावरत होता. आज कितीतरी दिवसात हा पटका आपण बांधला नाही या विचाराने त्याचं मन गुंग झालं. तोच मनोऱ्यावरची घंटा वाजली. त्या नादानं नागू भानावर आला. 5 वाजले. त्यानं ती कापडं घातली. हाती हुकूम घेऊन तो मागे फिरला. तोच तुरुंगात गडबड झाली. कैदी पळाला अशी आरोळी उठली.
पुन्हा धोक्याची घंटा वाजू लागली. शिपाई धावले. नागू घाबरून मागे सरला. गोळीबार सुरू झाला. 4 गोळ्या झाडल्यानंतर दंगल शांत झाली. एक अधिकारी येऊन दुसऱ्याला म्हणाला, जबर माणूस. 3 कैदी पळत होते, पण त्या एका कैद्यानं त्या तिघांना पकडलं. मोठा हुशार आणि हिंमतवाला माणूस आहे तो. मग गोळीबार का झाला? पहिल्यानं विचारलं. आणि दुसरा म्हणाला, दहशत बसावी इतरावर म्हणून. बाकी ज्याने ते 3 कैदी पकडले त्याला नक्कीच काहीतरी शिक्षा माफ होईल आणि झालीच पाहिजे. नागूनं हे सर्व पाहिलं. लख्याच पळत होता असं समजून घेतलं. लख्यानं बरं केलं नाही असं मनात आणून तो पहिल्या दरवाजातून पुढे गेला आणि लगेच मुख्य दरवाजाबाहेर पडून त्यानं निश्वास टाकला. धगधगत्या सुलवणातून बाहेर पडावं तसं त्याला वाटलं. वर्षानुवर्ष तुरुंगात डांबलेली त्याची नजर तुरुंगाबाहेर येताच स्वैरपणे सर्वत्र तरतरली आणि नागू गपकन थांबला. क्षणात तो भयभीत झाला. तुरुंगासमोर एक प्रचंड वटवृक्ष होता. त्याखाली एक उग्र चेहऱ्याचा माणूस बसला होता. तो नागूला पाहताच बावारला. शिकारीवर टपलेल्या वाघासारखा हळूच उठला. त्याचा चेहरा भयानक दिसत होता. त्याच्या दाट भोवयाखाली त्याचे टपोरे डोळे निखाऱ्यासारखे आग ओकत होते. त्यानं दाढी वाढवली होती. त्याच्या डोकीचे केस त्याच्या मानेवर रुळत होते. तो 2 टांगी पंजे नेसला होता. त्याच्या अंगावरची कापडं जुनी आणि फाटकी होती, परंतु त्याचे शरीर पिळदाळ होते. वस्त्राच्या दारिद्र्यात त्याच्या देहाची श्रीमंती दडत नव्हती. त्याच्या हालचालीत कोप होता, द्वेष होता आणि तो निर्भयही होता. त्याच्या काखेला एक लहानसं गाठोडं होतं आणि त्याच्या उजव्या हातात वजनदार कुऱ्हाडीचा दांडा होता. तो नागूकडे एकटक पाहत उठला आणि त्यानं पाऊल उचललं. तसा नागू अधिकच घाबरा झाला. त्या धिपाड माणसाला पाहून त्याला धडकीच भरली. तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. हा माणूस ओळखीचा असावा, पण याचं नाव काय? नागूनं आठवणीचं कवाड उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु 12 वर्षाच्या दीर्घ कालानंतर ती कवाडं गंजली होती. ते उघडत नव्हती. तो तुरुंगाच्या दारात विचार करीत थांबला, पण तो माणूस थांबला नव्हता. तो एक पाऊल पुढे येत होता. त्यामुळे नागू अधिकच भ्यायला आणि पुढे जाण्याऐवजी तो मागं फिरला. हा माणूस आपल्याला पाहून असा का उठला? याला काय हवं आहे? असं म्हणत तो तुरुंगाचं दार लोटू लागला. ए, डोकं बिकं फिरलं काय? पहारेकरी बिथरून ओढला. त्यानं नागूला धक्का देऊन दूर लोटलं. इतकी वर्ष नागूला तुरुंगात डांबून पहारा करणारा पहारेकरी नागूनं नुसतं दाराला हात लावताच पिसळून म्हणाला, घरी जावं असं वाटत नाही का? तुरुंगाचीच हवा बरी वाटते. इथल्या थाळीची माया सुटत नाही का रे? तसं नाही हवालदार, नागू लाचारपणे म्हणाला. हा माणूस कोण? तो भिकारी आहे, भूत नव. पहारेकरीने बंदुकीचा खांदा बदलून गिरकी मारली. नागू म्हणाला, हा इथंच असतो का? दिसतो कधी कधी. आता तू जा, पळ बरं. पहारेकरी चिडला आणि नागूने त्या उग्र माणसाकडे चोरून पाहायला बगल देऊन पळ काढला. मोठी धूम ठोकून नंतर वळून पाहिलं तेव्हा तो माणूस लांब लांब टांगा टाकीत नागूच्याच मागून येत होता. हरणावर टप धरून पुढं सरकणाऱ्या वाघासारखा तो नागूला दिसला. पुन्हा नागूनं पळ काढला आणि पुणे ते कोल्हापूर या मोटारीत मुरकण दिली आणि अगदी थेट ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बैठक मारली. पुन्हा सुटकीचा निश्वास टाकला, पण तो माणूस कोण? हा विचार काय त्याची पाठ सोडित नव्हता. तो माणूस कोण असं तो स्वतःला पुन्हा पुन्हा विचारित होता. नंतर त्याला स्वतःची चीड आली. असेल कोणतरी, त्याचं काय? पहारेकरी म्हणत होता तो भिकारी आहे, पण भिकारी? मी दिसताच तसा का उठला? माझ्याकडे कशाला येत होता? आणि मी पळताच तोही माझ्या मागून का पळत होता? हा काय प्रकार आहे? नागू एका विचारातून निघण्यासाठी दुसऱ्या विचारात गटांगळ्या खात होता. धन्यवाद.